नमस्कार मंडळी, दुर्गा परभणीकर आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत भरलेलं वांग. अगदी लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत आवडेल असं आपण भरलेलं वांग करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वांग करण्यासाठी 1/2 किलो वांगे घेतलेत. वांगे निवडताना छान कवळे आणि काटेरी वांगे निवडायचे. आपलं भरलेलं वांग खूप छान होतं. आता वांगे आपण कट करून घेऊया. थोडंसं देठ कापून घ्यायचं आणि वांग्याचे सगळे काटे पण काढून घ्यायचे, कारण काटे आले की वांगं खाताना आपल्या तोंडाला लागतात. म्हणून जसं प्लसचं चिन्ह असतं तसं आपल्याला वांगे कट करून घ्यायचे. उभा एक काप मारायचा आणि आडवा एक काप मारून आपल्याला वांगे चिरून घ्यायचे. तर वांग्यामध्ये आळ्या पण असतात म्हणून आपल्याला बघून वांगे घ्यायचे. इथे मी सर्व वांगे चिरून घेतलेले आहेत. आता आपल्याला वांगे मिठाच्या पाण्यात टाकायचे आहेत. वांगे मिठाच्याच पाण्यात टाकायचे, नाही तर वांगे काळे पडतात. आपला मसाला तयार ते होतं. आता आपण मसाला तयार करू. त्यासाठी इथे मी 1 चमचा जिरे, 1 चमचा डाळवं, 2 चमचा खोबरं, 1 चमचा तीळ, कढीपत्त्याची पानं, अद्रकचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा धने आणि 1 चमचा शेंगदाणे घेतलेले. आता आपण हे सगळं भाजून घेणार आहोत. ते मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. पॅन गरम झाला की त्यामध्ये आधी खोबरं भाजून घ्यायचं. आपल्याला जास्त मसाले भाजून घ्यायचे नाही, उगं थोडंसं गरम होतील ना असे आपल्याला भाजून घ्यायचे. ते बघा, इथं मी खोबरं भाजून घेतलेले. आता आपण डाळ आणि शेंगदाणे टाकणार आहोत पॅनमध्ये. उगं थोडासा रंग बदलूस तरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळं, नाही तर जास्त मसाले भाजले की करपट लागते भरलेलं वांगं आपलं. म्हणून उगं थोडंसं रंग बदलूस तर आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे. इथे डाळ आणि शेंगदाणे पण भाजून झालेले. आता मी इथे पॅनमध्ये धने आणि जिरे टाकलेले भाजण्यासाठी. आपले धने आणि जिरे पण छान भाजलेले आहे. हे बघा, आता आपण काढून घेऊया. आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे. थोडासा गार झाला की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे. यामध्येच आता आपण लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक पण टाकून देणार आहोत. ते सगळा मसाला टाकला आहे. आता अद्रकच्या तुकड्या पण टाकल्या आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकून द्यायच्यात. यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने पण टाकायचे. असे फोडणी टाकले तर दाताखाली येतात म्हणून असं याच्यात टाकायचं आपल्याला मसाल्यामध्ये. छान वास येतो आपल्याला मसाल्यामध्ये. हे बघा, आपला असा जाडसर असा मसाला इथे मी बारीक करून घेतलेला आहे. आता आपण परातीमध्ये काढून घेऊया. जाडसरच असा आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी मसाले टाकणारे 1 चमचा चटणी, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि मूठभर कोथिंबीर बारीक करून टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ. सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता आपला मसाला कोरडा वाटायला म्हणून फक्त 2 चमचे यामध्ये पाणी टाकायचे, जास्त पाणी टाकायचं नाही. हे बघा, मस्त आपला मसाला तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की भरलेलं वांग करून बघा. खूप छान होतं आणि सगळ्यालाच आवडेल असं होते भरलेलं वांग. आता इथं आपले वांगे बघा, कत्ते काळी झालेले नाहीत, खूप छान राहील जसे आहे तसे. आता आपण काढून घेऊया. आता मधात आपल्याला मसाला भरायचा आहे. इथे मी सगळे वांगे पाण्यातून काढून घेतले. आता आपल्याला आतपर्यंत जाईन असा सगळं मसाला भरायचा आहे. हे बघा, सगळ्यात आपल्याला कट केलेल्या याच्यात सगळं मसाला भरून घ्यायचा आहे. इथे मी सगळे वांगे भरून घेतलेले आहेत मसाल्याने. राहिलेला मसाला आपण पुन्हा टाकणार फोडणीमध्ये. आता मी इथे पॅन ठेवला गॅसवर. त्यामध्ये तेल टाकले, जिरे आणि मोहरी टाकलेली. जिरे आणि मोहरी छान तडतडली की आता आपल्याला भरलेले वांगे टाकून घ्यायचे. इथे मी सगळे वांगे टाकून झालेले आहेत. आता आपले इथं सगळं आपण तेल चौकून असं पसरून घेऊया आणि उकं 1 मिनटं छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे सगळं. आता आपल्याला वरून राहिलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. सगळं आता मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे वांग्यामध्ये. 2 मिनटं त्याला झाकून घ्यायचे. आपल्याला आता यामध्ये 2 मिनटं झालं की गरम पाणी टाकायचे. भरलेल्या वांग्यामध्ये गरम पाण्यात वापर करायचा. खूप छान टेस्ट येते. गार पाण्यात जशी टेस्ट येते तशी
गरम पाण्यात जशी टेस्ट येते तशी गार पाण्याने येत नाही. आपल्याला जितकं पातळ पाहिजे रस्सा तितकं आपण पाणी टाकणार आहोत. आमच्यात जास्त थोडंसं मिडियम घटच आवडते म्हणून मी थोडं कमीच पाणी टाकले. किती मस्त आपले भरलेले वांगे दिसत आहेत बघा. आता आपल्याला वांगे शिजून घ्यायचे. इथं वांगे शिजायला 2 मिनटं लागते. तर हे बघा मस्त आपले भरले वांगे शिजत आहे. 2 मिनटं झालेले आहेत आपले. मस्त आता वांगे शिजले का नाही बघू. मस्त असे आपले वांगे शिजलेले तयार आहे आपल्याला भरलेलं वांगं. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.